तुम्ही बाकी सगळं सोडून म्हणजे किती तुम्ही वैयक्तिक जाताय. ठीक आहे, काय झालं ते झालं, पण माझं म्हणणं होतं निदान आईला तरी तुम्ही लोकांनी सोडायला पाहिजे. हा, पण त्यांचं असं म्हणणं माझं तुला उत्तर नाही. दादा आई काय बोलले का? आई काही बोललेलं नाही ना. दादा राजकारणी आहेत, ते मी राजकारणी नाहीये. आई जर काही बोललेली नसेल तर माझं त्याला काही बोलणं नाही. एक अजून एक दबावाचं राजकारण पाहायला मिळतंय. पैसे वाटप सुरू झाले. रोहित पवारांनी ते सगळे व्हिडिओ वगैरे शूट टाकलेले आहेत. काय आता तुम्ही काही नाही, मतदार हुशार आहे. त्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे आणि एवढं जर प्रचंड काम केलं तुम्ही म्हणता आणि तरी सुद्धा तो मला काल जे काही तुम्ही केलेलं आहे पत्रकारांना सगळ्यांना माहिती, ते करायची पाळी येते जे 60 वर्षात शरद पवारांनी केलेलं नाही. दादा अजून एक म्हणले की फॅमिलीचा विषय. दादा म्हणले आमची फॅमिली नाही, खूप मोठी फॅमिली आहे. ते म्हणले तुमचं कुटुंब, राजेंद्र दादांचं कुटुंब आणि साहेबांचं कुटुंब, हे 3 फॅमिली सोडली तर सगळे त्यांच्या बरोबर आहेत, कोणी विरोधात नाही. बरोबर आहे. जसं बारामती, एक संपूर्ण बारामती पण आमची फॅमिली आहे. दादा विषय संदर्भात तुम्ही जे वक्तव्य केलं होतं, अजित पवार म्हटले की आता बापूंनी स्वतः वस्त्र घेऊन यावं आणि माझी मिशी काढावी. नाही, माझ्यावर अजून तेवढी वेळ आलेली नाहीये. चला श्रीनिवास पवार यांनी मतदान केलंय. बापू आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया. तुम्ही मत श्रीनिवास पवार आपल्या सोबत आहेत, त्यांनी मतदान केलंय. काही वेळापूर्वी अजित पवार त्यांच्या मातोश्रीसह इथं आले आणि कुणीही विचारायच्या आधी ते असं म्हटले की माझी आई माझ्या सोबत आहे. गेले 8 दिवस सातत्याने या विषयावर चर्चा सुरू होती की त्या अजित पवारांच्या सोबत आहेत की नाही आहेत. तुम्ही असं म्हटलं होतं की त्या फार काळ म्हणजे त्यांना कुणालाही मतदान करायचं त्या मानसिकतेत नाही आहेत, त्यामुळे त्या पुण्याला कोल्हापूरला निघून गेल्या, पुण्याला थांबल्या. नेमकं काय आणि अजित पवार जे म्हटलेत त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? नाही, आता तेच मला पण तेच वाटतं की त्याला तो दिवारचा डायलॉग आठवला असेल, मेरे पास माँ आहे म्हणून. ठीक आहे, एवढे 86 वर्ष आईबद्दल मी तर काय बोलणार ना, ती माझी पण आईच आहे आणि तिला ह्याच्यामध्ये ओढू नये अशी माझी इच्छा आहे आणि तसंच ते राहावं. तुम्ही पण त्याचा एक रिस्पेक्ट ठेवा की वयस्कर आहे ती, आता हे सगळे ती टीव्हीवर बघणार आहे तर तिला वाईट वाटेल, त्यामुळे मी काय याच्यावर भाष्य करणार. जे सिम्बॉलिझम अजित पवारांना करायचं होतं ते त्यांनी स्पष्ट केलं की मी आई सोबत आलो आहे आणि आई माझ्या सोबत आहे. काल काही जण म्हटले की त्या कुठून दोन्ही बाजूंना नसतील, कुठूनच मतदान करणार आहेत, मात्र त्यांना ते जाणीवपूर्वक दाखवायचं होतं की आई त्यांच्या सोबत आहे, जे त्यांनी बोलूनही दाखवलं. चांगली गोष्ट आहे. थोड्या दिवसापूर्वी जो दादा मोदींच्या आईबद्दल बोलला होता, आता तुम्ही बोलताय म्हणून मी सांगतो की मोदींनी कसं स्वतःच्या आईला नोटेच्या रांगेत उभा करून दाखवलं, त्याच मोदींबरोबर जाऊन त्यांनी तोच प्रकार केलेला. लवकर शिकायला लागलाय तो बीजेपीच्या गोष्टी. इज फास्ट लर्नर. काल त्यांनी पीडीसीसी बँक जे आहेत त्या भोरवेल्ल्यामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत सुरू असल्याचे व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केलेत आणि थेट आरोप केलेत त्यांनी. अजित पवारांनी त्यांच्या उमेदवारासाठी पैसे वाटप केले. हे बघा, आता ते रोहित फिरत असेल, रोहितला माहिती असेल. मी तर शांतपणे घरी जाऊन झोपलो. मी काय कुठं रात्री बोंबलत फिरायला गेलो नाही, कारण साहेबांचा आणि आमचा संपूर्ण फॅमिलीचा मतदारांवर पूर्ण विश्वास आहे. जे काय 50-60 वर्ष बारामतीसाठी साहेबांसाठी बारामती करते ह्याचा त्यांना पूर्ण विश्वास आहे. त्याच्यामुळे ते ह्या गोष्टीवर बिलीव्ह करत नाहीत. जे काही चाललं असेल किंवा तुम्ही बघितलं असेल किंवा कोणी बोललं असेल, त्याच्यामुळे आम्ही तर मतदाराच्या दारात रात्री कधीच जात नाही, दिवसा उजेडी जातो, कारण कामं सगळी आम्ही दिवसा उजेडी करतो. लपून करण्यासारखं काही नाही असं तुम्ही म्हणताय. मात्र अजित पवार असं म्हटले की त्यांच्यासोबत म्हणजे कुटुंबातलं त्यांच्यासोबत कुणी नाही हे चुकीचं आहे. केवळ तुम्ही आणि राजेंद्र दादा जे आहेत तेच वेगळे आहेत, बाकीचं कुटुंब राजकारणामध्ये फारसं इंटरेस्टेड नाही, त्यांना सगळे सारखेच आहेत. तुम्हाला काय वाटतं? आणि एकेकाळी तुम्ही सख्खे भाऊ म्हणून जे पाठराखण त्यांची केलेली होती पहाटेच्या शपथविधीच्या वेळी, तिथून दिवसभर तुमच्या घरी सगळे पुढारी येत राहिले राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि त्यांना परत आणण्यासाठी त्यांची मनधरणी करत होते, त्या फ्रेममध्ये तुम्ही सतत दिसायचाच. एरवी सुद्धा तुम्ही त्यांच्या कायम पाठीशी ठाम उभे राहिलेले दिसलात. यावेळेस असं काय घडलंय? नाही, इथून पुढे पण राहील, कारण राजकारणात 2-3च आमच्या फॅमिलीत. त्याचं म्हणणं बरोबर आहे, आम्ही कोणीच राजकारणात नाहीये. फक्त आता मी त्याचा सक्का भाऊ म्हणून तुम्ही मला ओढताय, नाही तर तुम्ही तर याच्या आधी कधी माईक घेऊन माझ्या पुढे उभा होता का? कधीच नाही. मी दरवेळीच येतोय, मतदान करतोय, जातोय. आम्ही त्या गर्दीतूनच येतो, सगळ्या गावाला माहिती.
पण आता मी वेगळा का झालो, कारण अजित पवारांचा सक्का भाऊ, पण मी पण मतदार आहे. फक्त मी ती गुप्त भूमिका नाही घेतली, ती उघड घेतली. हा त्यातला फरक आहे, कारण ती माझी बहीण आहे आणि लहान बहिणी. आणि आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये पद्धत आहे की आम्ही सख्ख चुलत कधी करत नाही. भाऊ हा भाऊ असतो आणि बहीण ही बहीण असते. तुम्ही असं म्हटलं की त्या अत्यंत लहान असल्यापासून किंवा त्यांनी पहिलं पाऊल टाकलं तेव्हापासून त्या सोबत आहेत. त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीनं लहान बहिणीच्या विरोधात उमेदवार देणं हे काही तुम्हाला पटलेलं नाही. केवळ एवढ्यापुरताच हा वाद आहे की त्यांच्याकडून जे उत्तर येतं तुमच्या कुटुंबाची राजकीय महत्वाकांक्षा आहे म्हणून तुम्ही या अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देताय. नेमकं तथ्य कशात? हे बघा, प्रत्येकाची विचार करायची पद्धत असते. दादा राजकारणामध्ये असल्यामुळे जर ते असं बोलले असतील तर त्यांच्या डोक्यात राजकारणाशिवाय काही चालणार नाही, त्यांना बाकी भाऊबंदकी समजणार नाही असं मला वाटतं. मी राजकारणातला नाहीये, त्यामुळे माझ्या डोक्यात ते विचार कधीच येणार नाही की राजकीय लोक काय विचार करतात. मी आपला कामधंदे करणारा माणूस आहे, स्वच्छ मनाने येतो, मला जे वाटलं मी त्याला समोर सांगतो, गावाला पण समोर सांगतो की बाबा माझं असं मत आहे, तुम्ही तुमचं ठरवा. मग त्यांनी बराच प्रयत्न केलाय की हे कधी येतच नाही, ह्यांना कोणी ओळखतच नाही. हरकत नाही, मग जर मला कोणी ओळखत नाही तर तुम्ही एवढे का माझ्या मागं पळता, सोडून द्या. तुमच्या कुटुंबातलं कोणी राजकीय इच्छाशक्ती आहे का त्यांची निवडणुका लढवण्याची किंवा काय? तुम्ही नाही म्हणताय, ते वैयक्तिक की कौटुंबिक प्रमुख म्हणून म्हणताय? हे बघा, कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती 18 पेक्षा वर आहे, 21 पेक्षा वर आहे. त्याच्यामुळं मी तर 60 वर्षाचा आहे, त्याच्यामुळे माझी तर नाहीये. बाकीच्यांना त्यांना विचारलं तर बरं होईल, त्यांच्या अधिकारावर मी बोलू शकत नाही. ठीक आहे बापू, धन्यवाद. श्रीनिवास पवार आपल्या सोबत होते आणि त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्पष्ट केली आहेत. अजित पवारांना कदाचित दिवारचा डायलॉग आठवला असेल, जो अचानक आठवला आहे त्यांना. त्याच्यामुळं त्यांनी आई माझ्या सोबत आहे हे दाखवायचा प्रयत्न केला. मात्र ते विसरत आहेत, कधी काळी त्यांनी मोदींनी आईला नोटबंदी झाल्यानंतर बँकेच्या रांगेत उभं केल्यावरून टीका केलेली होती. आता त्यांच्यावरती भाजपचे गुंज आहेत ते त्यांना लागलेले पाहिले. वाण नाही पण गुण लागला अशी जी म्हण आहे ती त्यांनी वापरली. त्याच्यामुळे अजित पवारांवरती टीका जी आहे ती श्रीनिवास पवारांची भूमिकेवरून आजही ठाम दिसते. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, बारामती. आनंदी आहे आणि योग्य तेच होईल, तुम्हाला 4 जूनला समजेल. तुम्ही असं म्हटलं होतं की या संपूर्ण प्रकरणानंतर आई तुमच्या नाराज होत्या, पण आज त्या अजित पवारांसोबत थेट मतदान करायला आल्या. नक्की कसं बघायचं आहे सगळ्याकडे? बरं झाला हा प्रश्न विचारला. माझ्या आईला तरी सोडा तुम्ही, जी 86 वर्षाची आहे. तुम्ही बाकी सगळं सोडून म्हणजे किती तुम्ही वैयक्तिक जाताय. ठीक आहे, काय झालं ते झालं, पण माझं म्हणणं होतं निदान आईला तरी तुम्ही लोकांनी सोडायला पाहिजे. हा, पण त्यांचं असं म्हणणं आहे. माझं तुला उत्तर आहे. नाही दादा, आई काय बोलल्या का? नाही दादा, आई काही बोललेलं नाही ना. दादा राजकारणी आहेत, ते मी राजकारणी नाहीये. आई जर काही बोललेली नसेल तर माझं त्याला काही बोलणं नाही. एक अजून एक दबावाचं राजकारण पाहायला मिळतंय. पैसे वाटप सुरू झाले, रोहित पवारांनी ते सगळे व्हिडिओ वगैरे शूट टाकलेले आहेत. काय आता तुम्ही काही नाही, मतदार हुशार आहे, त्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे. आणि एवढं जर प्रचंड काम केलं तुम्ही म्हणता, आणि तरी सुद्धा तुम्हाला काल जे काही तुम्ही केलेलं आहे पत्रकारांना सगळ्यांना माहिती, ते करायची पाळी येते जे 60 वर्षात शरद पवारांनी केलेलं नाही. दादा अजून एक म्हणले की फॅमिलीचा विषय. दादा म्हणले आमची फॅमिली नाही, खूप मोठी फॅमिली आहे. ते म्हणले तुमचं कुटुंब, राजेंद्र दादांचं कुटुंब आणि साहेबांचं कुटुंब, हे 3 फॅमिली सोडली तर सगळे त्यांच्या बरोबर आहेत, कोणी विरोधात नाही. बरोबर आहे. जसं बारामती, एक संपूर्ण बारामती पण आमची फॅमिली आहे. दादा, मिशी संदर्भात तुम्ही जे वक्तव्य केलं होतं, अजित पवार म्हटले की आता बापूंनी स्वतः वस्त्र घेऊन यावं आणि माझी मिशी काढावी. नाही, माझ्यावर अजून तेवढी वेळ आलेली नाहीये. चला करून श्रीनिवास पवार यांनी मतदान केलंय. बापू आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया. तुम्ही मत सर 2 मिनिट. श्रीनिवास पवार आपल्या सोबत आहेत, त्यांनी मतदान केलंय. काही वेळापूर्वी अजित पवार त्यांच्या मातोश्रीसह इथं आले आणि कुणीही विचारायच्या आधी ते असं म्हटले की माझी आई माझ्या सोबत आहे, माझ्या सोबत आहे. गेले 8 दिवस सातत्याने या विषयावर चर्चा सुरू होती की त्या अजित पवारांच्या सोबत आहेत की नाही आहेत. तुम्ही असं म्हटलं होतं की त्या फार काळ म्हणजे त्यांना कुणालाही मतदान करायचे त्या मानसिकतेत नाहीयेत, त्यामुळे त्या पुण्याला कोल्हापूरला निघून गेल्या, पुण्याला थांबल्या. नेमकं काय आणि अजित पवार जे म्हटलेत त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय?
नाही आता तेच मला पण तेच वाटतं की त्याला तो दिवारचा डायलॉग आठवला असेल, मेरे पास माँ आहे म्हणून. ठीक आहे, एवढे 86 वर्ष आईबद्दल मी तर काय बोलणार ना, ती माझी पण आईच आहे आणि तिला ह्याच्यामध्ये ओढू नये अशी माझी इच्छा आहे आणि तसंच ते राहो. तुम्ही पण त्याचा एक रिस्पेक्ट ठेवा की वयस्कर आहे ती, आता हे सगळे ती टीव्हीवर बघणार आहे तर तिला वाईट वाटेल. त्यामुळे मी काय याच्यावर भाष्य करणार नाही. जे सिम्बॉलिझम अजित पवारांना करायचं होतं ते त्यांनी स्पष्ट केलं की मी आई सोबत आलो आहे आणि आई माझ्या सोबत आहे. काल काही जण म्हटले की त्या कुठून दोन्ही बाजूंना नसतील, कुठूनच मतदान करणार नाहीत, मात्र त्यांना ते जाणीवपूर्वक दाखवायचं होतं की आई त्यांच्या सोबत आहे, जे त्यांनी बोलूनही दाखवलं. चांगली गोष्ट आहे. थोड्या दिवसापूर्वी जो दादा मोदींच्या आईबद्दल बोलला होता, आता तुम्ही बोलताय म्हणून मी सांगतो की मोदींनी कसं स्वतःच्या आईला नोटेच्या रांगेत उभा करून दाखवलं, त्याच मोदींबरोबर जाऊन त्यांनी तोच प्रकार केलेला. लवकर शिकायला लागलाय तो बीजेपीच्या गोष्टी. इज फास्ट लर्नर. काल त्यांनी पीडीसीसी बँक ज्या आहेत त्या भोरवेल्ल्यामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत सुरू असल्याचे व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केलेत आणि थेट आरोप केलेत त्यांनी. अजित पवारांनी त्यांच्या उमेदवारासाठी पैसे वाटप केले. हे बघा, आता ते रोहित फिरत असेल, रोहितला माहिती असेल. मी तर शांतपणे घरी जाऊन झोपलो. मी काय कुठं रात्री बोंबलत फिरायला गेलो नाही, कारण साहेबांचा आणि आमचा संपूर्ण फॅमिलीचा मतदारांवर पूर्ण विश्वास आहे. जे काय 50-60 वर्ष बारामतीसाठी साहेबांसाठी बारामती करते ह्याचा त्यांना पूर्ण विश्वास आहे. त्याच्यामुळे ते ह्या गोष्टीवर बिलीव्ह करत नाहीत. ते जे काही चाललं असेल किंवा तुम्ही बघितलं असेल किंवा कोणी बोललं असेल, त्याच्यामुळे आम्ही तर मतदाराच्या दारात रात्री कधीच जात नाही, दिवसा उजेडी जातो, कारण कामं सगळी आम्ही दिवसा उजेडी करतो. लपून करण्यासारखं काही नाही असं तुम्ही म्हणताय. मात्र अजित पवार असं म्हटले की त्यांच्यासोबत म्हणजे कुटुंबातलं त्यांच्यासोबत कुणी नाही हे चुकीचं आहे. केवळ तुम्ही आणि राजेंद्र दादा जे आहेत तेच वेगळे आहेत, बाकीचं कुटुंब राजकारणामध्ये फारसं इंटरेस्टेड नाही, त्यांना सगळे सारखेच आहेत. तुम्हाला काय वाटतं? आणि एकेकाळी तुम्ही सख्खे भाऊ म्हणून जे पाठराखण त्यांची केलेली होती, पहाटेच्या शपथविधीच्या वेळी तिथून दिवसभर तुमच्या घरी सगळे पुढारी येत राहिले राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि त्यांना परत आणण्यासाठी त्यांची मनधरणी करत होते. त्या फ्रेममध्ये तुम्ही सतत दिसायचाच. एरवी सुद्धा तुम्ही त्यांच्या कायम पाठीशी ठाम उभे राहिलेले दिसलात. यावेळेस असं काय घडलंय? नाही, इथून पुढे पण राहील, कारण राजकारणात 2-3च आमच्या फॅमिली आहेत. त्याचं म्हणणं बरोबर आहे, आम्ही कोणीच राजकारणात नाहीये. फक्त आता मी त्याचा सख्खा भाऊ म्हणून तुम्ही मला ओढताय. नाही तर तुम्ही तर याच्या आधी कधी माईक घेऊन माझ्या पुढे उभा होता का? कधीच नाही. मी दरवेळीच येतोय, मतदान करतोय, जातोय. आम्ही त्या गर्दीतूनच येतो, सगळ्या गावाला माहिती. पण आता मी वेगळा का झालो? कारण अजित पवारांचा सख्खा भाऊ, पण मी पण मतदार आहे. फक्त मी ती गुप्त भूमिका नाही घेतली, ती उघड घेतली. हा त्यातला फरक आहे, कारण ती माझी बहीण आहे आणि लहान बहिणी. आणि आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये पद्धत आहे की आम्ही सख्ख चुलत कधी करत नाही. भाऊ हा भाऊ असतो आणि बहीण ही बहीण असते. तुम्ही असं म्हटलं की त्या अत्यंत लहान असल्यापासून किंवा त्यांनी पहिलं पाऊल टाकलं तेव्हापासून त्या सोबत आहेत. त्यांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीनं लहान बहिणीच्या विरोधात उमेदवार देणं हे काही तुम्हाला पटलेलं नाही. केवळ एवढ्यापुरताच हा वाद आहे की त्यांच्याकडून जे उत्तर येतं तुमच्या कुटुंबाची राजकीय महत्वाकांक्षा आहे म्हणून तुम्ही या अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देत आहे? नेमकं तथ्य कशात? हे बघा, प्रत्येकाची विचार करायची पद्धत असते. दादा राजकारणामध्ये असल्यामुळे जर ते असं बोलले असतील तर त्यांच्या डोक्यात राजकारणाशिवाय काही चालणार नाही, त्यांना बाकी भाऊबंदकी समजणार नाही असं मला वाटतं. मी राजकारणातला नाहीये, त्यामुळे माझ्या डोक्यात ते विचार कधीच येणार नाही की राजकीय लोक काय विचार करतात. मी आपला कामधंदे करणारा माणूस आहे, स्वच्छ मनाने येतो. मला जे वाटलं मी त्याला समोर सांगतो, गावाला पण समोर सांगतो की बाबा माझं असं मत आहे, तुम्ही तुमचं ठरवा. मग त्यांनी बराच प्रयत्न केला की हे कधी येतच नाही, ह्यांना कोणी ओळखतच नाही. हरकत नाही, मग जर मला कोणी ओळखत नाही तर तुम्ही एवढे का माझ्या मागं पळता? सोडून द्या. तुमच्या कुटुंबातलं कोणी राजकीय इच्छाशक्ती आहे का त्यांची निवडणुका लढवण्याची किंवा काय? तुम्ही नाही म्हणताय, ते वैयक्तिक की कौटुंबिक प्रमुख म्हणून म्हणताय? हे बघा, कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती 18 पेक्षा वर आहे, 21 पेक्षा वर आहे. त्याच्यामुळं मी तर 60 वर्षाचा आहे, त्याच्यामुळे माझी तर नाही. बाकीच्यांना त्यांना विचारलं तर बरं होईल, त्यांच्या अधिकारावर मी बोलू शकत नाही. ठीक आहे बापू, धन्यवाद. श्रीनिवास पवार आपल्या सोबत होते आणि त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्पष्ट केली आहेत. अजित पवारांना कदाचित दिवारचा डायलॉग आठवला असेल, जो अचानक आठवलाय त्यांना. त्याच्यामुळं त्यांनी आई माझ्या सोबत आहे हे दाखवायचा प्रयत्न केला. मात्र ते विसरत आहेत. कधी काळी त्यांनी मोदींनी आईला नोटबंदी झाल्यानंतर बँकेच्या रांगेत उभं केल्यावरून टीका केलेली होती. आता त्यांच्यावरती भाजपचे